तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असाल आमची एंट्री खूपच लेट झालेली आहे. तर आम्ही एंटर करतात तुम्ही बघू शकता खूप काय अवेलेबल आहे, जसं घोडे आणि ती गाडी आहे जी की खेचत घेऊन जातात. म्हणजे ज्यांना चालवत नाही तेही जाऊ शकतात पुढेपर्यंत. म्हणजे डायरेक्ट जो आपला अमर लॉज वरून आपण घ्यायचा आणि माथेरान पर्यंत, म्हणजे जिथून आपली एंट्री स्टार्ट आहे. तर आम्ही ते सगळं काय ना घेता फर्स्ट ट्रेन तर आमच्या समोरून निघाली, कारण त्यांचे तिकीट फुल झालेले. सो सेकंड ट्रेनसाठी आम्ही वेट करत होतो. संडे होता सो खूपच गर्दी होती. नंतर छोटे छोटे पिल्लूच भेटले, त्यांच्यासोबत टाइमपास केला, थोडे बिस्किट दिले. आणि तो पिल्लू छोटूसा एक म्हणजे पाय चाटत होता, काय माहिती का. पण इकडे खाण्याच्या गोष्टी खूप एक्सपेन्सिव्ह आहे. मला पेरू खूप आवडतो, पण हा दुसऱ्या प्रकारचा पेरू आहे, लाल असतो तो. पण तोही मी घेतला. तो होता 80 रुपीज पर पीस. करून कधी आमचा वेळ निघून गेला कळलंच नाही. नंतर आली आमची फायनली ट्रेन, टॉय ट्रेन. त्यामध्ये आम्ही एंटर केला. खूप छान व्हिडिओज काढत बसलो. तर माथेरानमध्ये नाही आले आणि आपण ट्रेनमध्ये नाही बसलो तर त्याची मज्जाच काय असेल असा विचार करून आम्ही जे व्हिडिओ काढायला स्टार्ट झालोय, सर्वांनी व्हिडिओ बाहेर लटकत झुलत हे ते व्हिडिओ काढत बसलो. आणि फायनली जसं टाइम नाही लागत 20 ते 25 मिनिटच आम्ही पोहोचलो. छोटूशे बेबीनी पण खूप सारे फोटोशूट केले. फायनल रूम मध्ये पोहोचल्यानंतर तिची खुशी बघू शकतात. इतकी खुश झाली इतकी की आम्ही जो टाइम वेस्ट केलेला त्याचा नंतर चेंज करून आम्ही निघालो. झाल्यामुळे आम्हाला जे ब्रेकफास्टच करून निघालेलो, जसं तुम्ही बघितलेलं आहे गाडीमध्ये ब्रेकफास्ट जेवलोही नाही. आणि आता वाजलेले 5. तर थोडीफार गेम खेळून जेवायला निघालो. सगळ्यांनी वेगवेगळे नॉनव्हेज वगैरे घेतला, पण विचार केला स्टार्टिंग आपण व्हेज पासून करूया. तर व्हेज थाली मी खाऊन सगळ्यात फर्स्ट आम्ही माधवजी पॉइंटला आम्ही एंटर केला, कारण तो सगळ्यात जवळ होता. तिकडे एंटर करून तो व्ह्यू बघून 2-3 फोटो क्लिक्स केले आणि नंतर सेकंड पॉइंट कडे आम्ही निघालो. तुम्ही कुठेही जावा पॉइंटच पॉइंट आहे, पण खूप चालावं लागेल. तर घोड्यांचे राईड्स पण करू शकतात असं काही नाहीये. ठीक आहे, हा जो पॉइंट तुम्ही बघताय पहिला लास्ट टाइम मी आलाय तो ओपन होता. हा रिव्हर पॉइंट सुद्धा ही ओपन होता, पण तिकडे एक हादसा झाल्यामुळे तो बंद केलेला आहे. सर्व पर्यटनला सांगत आहे की प्लीज असं काही करू नका की तुमच्यामुळे आम्हाला एन्जॉय करायला होत्या. पण जाऊ द्या, बरं झालं बंद आहे की छोट्या मुलांसाठी हे बेस्ट आहे की बंद आहे तर आम्ही एंटर नाही करू शकत. नंतर आम्ही एक कप चहा घेतला आणि गेलो रूमवर. बाय.